नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना 2च दिवसात निलंबित। मुंबई स्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं DCGI या औषधाला मान्यता देखील दिली होती। प्रेस्तू आय ड्रॉप असं या औषधाचं नाव आहे। गेले 2 दिवस या आय ड्रॉपची बरीच चर्चा झाली, मात्र हे औषध भारतीय बाजारात उपलब्ध होण्याआधीच त्यावर कारवाई करण्यात आली आहे। केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं मायोपिया व हायपरमेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना पुढील नोटीसपर्यंत निलंबित करण्यात आलाय। हा आय ड्रॉप प्रेस्वासोपियानं बाधित व्यक्तींसाठी पत्त्यावरील अवलंबशिप कमी करण्यासाठी विशेषतः विकसित केला गेलाय, असं कंपनीनं म्हटलं होतं। मुंबई स्थित ॲटॉड फार्मास्युटिकलनं मायोपिया व हायपरमेट्रोपियावरील उपचारांसाठी प्रेस्डू नावाचं आय ड्रॉप्स विकसित केल्याचा दावा केला होता। या आय ड्रॉप्सचा नियमित वापर केल्यास डोळ्याची दृष्टी सुधारून चष्म्यापासून मुक्ती मिळू शकतं, असं कंपनीनं म्हटलं होतं। प्रसार माध्यम व समाज माध्यमांवर चुकीचा प्रचार केल्यामुळे या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना निलंबित केलाय। या आय ड्रॉपच्या जाहिरातींनी चष्मा असलेल्या लोकांचं लक्ष वेधलं होतं। या आय ड्रॉपच्या असुरक्षित वापराबाबत व लोकांच्या सुरक्षेचा विचार करून CDSCOने पुढील नोटीसीपर्यंत या औषधाच्या विक्रीचा परवाना निलंबित केलाय, कारण हे औषध प्रिस्क्रिप्शनवरच खरेदी करता येऊ शकतं। हे औषध डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेता येईल, मात्र प्रत्येकजण चष्मा घालवण्यासाठी हे औषध खरेदी करेल आणि त्यातून नव्या समस्या निर्माण होऊ शकतात। तशाच पद्धतीच्या बातम्या माध्यमांवर पाहायला मिळत होत्या। कंपनीनंही तशी जाहिरात केली होती, मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर हे औषध ₹350 किमतीत मेडिकलमधून खरेदी करता येईल।